सामन्याला सुरुवात झालेली आहे. गावदेवी स्पोर्ट्स भेंडीपाडा ए आणि बाबा स्पोर्ट्स कॉमन स्टेशन अशी आपण ही मॅच पाहतोय. तर दुसरा मॅच होणार आहे गावदेवी स्पोर्ट्स भेंडीपाडा बी आणि जय मल्हार स्पोर्ट्स खोलांडे. पहिला चेंडू आपण बघितला तर वेगवान चेंडू उचली घेणारा चेंडू होता. धावचीची संधी इथे निर्माण झाली होती, मात्र आपण पाहतोय 2 धावा ह्या पडून पूर्ण केल्या जात आहेत. बाईच्या स्वरूपात 2 धावा आलेल्या आहेत. या 2 धावेने धावफलकाला सुरुवात झालेली आहे. लक्षात घ्यायचं मागे डिक्लेरेशन झोन आहे. डिक्लेरेशन झोन मध्ये जर चेंडू गेला तर बॅटला लागून गेला तर 2 धावा असतील आणि बाईच्या स्वरूपात गेला तर फक्त एकच धाव असेल. पडद्याच्या आतमध्ये जर चेंडू राहिला तर धावा पलून पूर्ण करायच्या असतील, मात्र पडद्याच्या आतमध्ये जर चेंडू गेला तर डिक्लेअरच्या स्वरूपात धावा दिल्या जाते. लक्षात घ्या. बघा इनफिल्डच्या वर खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहे तिकडे, झेल हा सुटला गेलाय. 2 धावा घेण्याची संधी असेल. 2 धावा ह्या पडून पूर्ण केल्या जात आहेत. चेतन होता तिकडे, रोहित होता, रोहित माळी. दोन धावा आपण पाहतोय पुन्हा एकदा इथे पलून पूर्ण केल्या गेल्या. धावफलक 8 या धावसंख्येवरती. बघा वेगवान चेंडू, बॅटचा हलकासा एज लागलाय. अगदी स्क्वेअर लेगला, शॉर्ट स्क्वेअर लेगला हा चेंडू गेला आणि तोपर्यंत 1 धाव ही पूर्ण झाली. धावफलक 1 ने जाऊन पोहोचलाय, तो म्हणजे 9 या धावसंख्येवरती. 9 रन्स, 9 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. बघा फक्त दिशा देण्याचं काम इथे केलंय, मात्र बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाहीये. पंचांनी दर्शवलं की बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाहीये. बाईच्या स्वरूपात ही धाव मिळालंय. वेगवान चेंडू, आणखीन एक तेज तर्रार चेंडू त्या हाताला गेला. निर्धाव चेंडूची सांगता झालेली आहे. षटक संपले. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या त्या म्हणजे 10 धावा. खूप चांगली धावसंख्या इथे नक्कीच उभारली गेलाय. 10 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. यानंतर गावदेवी स्पोर्ट्स भेंडीवाडा बी आणि जय मल्हार स्पोर्ट्स खोलांडे असा मॅच असेल तर दोन्ही संघ आपण आपली उपस्थिती नोंदवायची आहे. नितीन येतोय दुसरा षटक हाताळण्यासाठी. नितीन माळी. स्ट्राईक वरती पाहतोय आपण उदय धिवायला. हा प्रकार होता आणि बघा बॅटला चेंडू लागल्यानंतर चेंडू यष्ट्यांवरती देखील लागलाय. फलंदाज बाद होतोय.
चला पाहूया नेक्स्ट बॅट्समन कोण जाईल. कदाचित संदीप सातवी आपल्याला पाहायला मिळू शकतो मैदान. मात्र अनिकेत याला पाठवला गेलाय. नक्कीच संदीप याची अपेक्षा होती प्रेक्षकांना, मात्र अनिकेत दलवी याला मैदानाच्या आतमध्ये पाठवला गेलाय. बघा अनिकेत दलवी म्हटलं तर एक बिग हिटर आहे, मोठी फटके खेळण्यासाठी जाणला जातो आणि तेच कारण तिकडे आवाज दिला गेला की अनिकेत, कारण धाव्यांची गरज आहे. अवलेस बघा उचली घेणारा चेंडू कट करण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाहीये. चेंडू तो निर्धाव डॉट बॉल इथे आपण पाहतोय. यानंतर गावली स्पोर्ट्स भेंडीपाडा बी आणि जय मल्हार स्पोर्ट्स खोलांडे असा मॅच असेल तर दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती आहे की आपण टॉस करण्यासाठी रेडी राहायचं आहे. 3 ओव्हर नंतर टॉस केला जाईल. आणखीन एक उचली घेणार आहे चेंडू, बॅट अँड बॉल संपर्क काही झालेला नाही आहे आणि आपण पाहतो बॅक टू बॅक 2 चेंडू इथे निर्धाव खेळून काढले गेलेत. पहिले 3 चेंडू आपण जर बघितले ना तर निर्धावच्या स्वरूपात आलेत. पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद झाला, त्यानंतर डॉट बॉल 3 चेंडू टाकून झाले 10 धावा धावफलकावरती. यावेळेस मात्र जोर मध्ये चेंडू होता, हवाई सफर केलाय अनिकेत दलवी याने. बघा तिकडे खूप चांगलं क्षेत्ररक्षण झालंय, झेल सुटला गेलाय, मात्र खूप चांगलं क्षेत्ररक्षण. 3 धावा इथे पडून पूर्ण केल्या जात आहेत. तिसऱ्या पंचांचा नक्कीच इथे इशारा केलाय, कारण अगदी सीमारेषेच्या जवळ हा चेंडू अडवला गेलाय. तर सन्माननीय सागरजी तुंबडा यांचं आगमन झाले, त्यांचा मी सहर्ष स्वागत करतोय. आणि विजयजी तुंबडा जे आपण पाहतो समाजसेवक आहेत, त्यांचे आगमन झाले, त्यांचा मी सहर्ष स्वागत करतोय. या दरम्यान आणखीन एक चेंडू आपण पाहतोय, निर्धावच्या स्वरूपात आलेला. या षटकातील शेवटचा चेंडू असेल, धावफलक 13 धावा. यावेळेस बघा काय फटका खेळलाय, अप्रतिम स्ट्रोक, चेंडू सरळ निघून गेलाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. आमच्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी ठोकलेला हा षटकार आणि आमच्या पाहुण्यांचं देखील आगमन झालंय. सागरदादा आणि विजयदादांचे आगमन झाले, त्यांचा मी सहर्ष स्वागत करतोय. या षटकाराने धावफलक जाऊन पोहोचतोय 19 धावसंख्येवरती. 19 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत.
तर शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाज रोहित माळी येतोय. पहिला चेंडू ब्लॉक हॉल मध्ये इथे हाताला गेलाय. ब्लॉक हॉल मध्ये हा चेंडू हाताला गेला होता. फक्त एक सिंगल धावेल. धावफलक 20 या धावसंख्येवरती 20 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. चला गावडी भेंडीपाडा बी आणि जय मल्हार स्पोर्ट्स खोलांडे दोन्ही संघाने आपली उपस्थिती नोंदवायची आहे. यावर नंतर टॉस केला जाईल. पुढे ससावना फटका केला गेला ऑन साईडला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव ही वेगाने कंप्लीट केली गेली. निकित बघा भरपूर वेगाने धावलाय. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. 2 धावा इथे पडून पूर्ण केल्या जाते. धावफलक 2 ने पुढे सरसावला जातोय. तो म्हणजे 22 या धावसंख्येवरती 22 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. हा चेंडू ब्लॉक हॉल मध्ये आता परफेक्ट यॉर्कर यावेळेस आपण पाहतोय. खोलवर टप्प्याचा हा चेंडू निर्धाव चेंडू जे सांगता झाले. बॅक टू बॅक 2 चेंडू हे निर्धाव हाताला गेल्यात. धावफलक स्थिरावला गेला ते म्हणजे 22 या धावसंख्येवरती 22 धावा धावफलकावरती. पुढे सचल करण्याचा प्रयत्न थोडासा स्टेप आउट झाला होता. गणू दिवा हा फलंदाज. एक धाव कंप्लीट झाली आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये इथे अनिकेत दलवी हा बाद होतोय. या षटकातील चेंडू टाकून झालेत आतापर्यंत 5 चेंडू टाकून झालेत. शेवटचा एक चेंडू बाकी आहे. चेंडू इथे हाताला गेला होता. धावची जी संधी देखील निर्माण झाली होती. वाईट बॉल 1+1 अशा 2 धावा इथे पडून पूर्ण केल्या गेल्यात. नव्याने बॅटर आपण पाहतोय अक्षय. तर शेवटचा चेंडू निर्धावच्या स्वरूपात येतोय. डॉट बॉल. षटकाची समाप्ती झाली. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 25 धावा आणि जिंकण्यासाठी 26 धावांचा टार्गेट हे सेट केला गेलाय. 18 चेंडू आणि 26 धावा जिंकण्यासाठी बनवायच्या असतील. चला गावदेवी स्पोर्ट्स भेंडीपाडा बी आणि जय मल्हार स्पोर्ट्स खोलांडे दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल आपण लगेच टॉस करणार. 25 धावा झाल्यात. 26 धावांचं टार्गेट आहे. चला जय मल्हार स्पोर्ट्स खोलांडे टीम आपला संघनायक पाठवून द्यायचा टॉस करण्यासाठी.
वेदांत धिवा पहिलं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग मार्कवरती सज्ज झालेला आहे. तर हर्षल तारवी आणि चेतन माळी हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन झालेले आहेत. यानंतर गावली स्पोर्ट्स भेंडीवाडा बी आणि जयमल्ला स्पोर्ट्स खोलांडे या दोन संघादरम्यान टॉस केला जाईल. गावली स्पोर्ट्स भेंडीवाडा बी संघाचा संघनायक आलेला आहे. तर जयमल्ला स्पोर्ट्स खोलांडे संघाचा संघनायक आपण लवकरात लवकर टॉस करण्यासाठी यायचा आहे. पहिला चेंडू फक्त हलक्याने केल्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचला होता अनिकेत दलवी, मात्र झेल होऊ शकलेला नाहीये. झेल ड्रॉप होतोय आणि एक धाव देखील धाव फलकावरती नोंदवली जाते. सलग 3 दिवस चांगली स्कोरिंग ची भूमिका, मात्र स्कोररची भूमिका इथे पार पाडतोय अक्षय बीज. बघा पुन्हा एकदा मिसटायमिंग झालाय. चेंडू हवेमध्ये आहे, मात्र नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय आणि सीमारेषेच्या बाहेर देखील निघून जातोय. चेतनच्या बॅट मधून हा चौकार निघालाय आणि चौकाशी धावफलक 5 या धावसंख्येवरती 5 रन्स. बघा ऑन साईडला हा चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे, फक्त एक सिंगल धाव मिळेल, जास्त काय मिळणार नाहीये. चला कॅप्टन आला असेल तर या लगेच टॉस करण्यासाठी. रिस्की हुक शॉट इथे खेळला गेलाय. 2 धावा या कंप्लीट होतील, कारण ज्या प्रकारे फटका खेळला गेला होता चेंडू डीप मध्ये निघून गेला होता आणि त्याचा फायदा मिळालाय फलंदाजांना. 2 धावा ह्या पडून पूर्ण केल्या गेल्या. धावफलक 2 ने 8 या धाव संख्येवरती. ऑन साईडला हा फटका देखील गेला क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील वेगाने पूर्ण झालेली आहे. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट्सचा पुन्हा एकदा बाला मिळालाय. 10 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. चेंडू टाकून झालेत 5. 26 धावांचं एक माफक आव्हान आहे. 10 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. अवलीस बघा ऑन साईडला ऑफ साईडला फटका केलाय. क्षेत्ररक्षक होता तिकडे, मात्र त्याच्याकडे संधी नाही आहे. चौकार येतोय. चला आपण टॉस करूया. तर मी टॉस करण्यासाठी विनंती करतो, सागर दादांना विनंती करतोय की आपण टॉस बॉक्स मध्ये चला. आपल्या शुभ हस्ते आम्ही हा टॉस करणार आहोत. तिकडे दोन्ही संघनायक सज्ज आहेत.
चला पहिल्या षटकात आपण जर बघितलं ना तर 14 धावा ह्या आलेल्या आहेत. म्हणजे अजूनही जिंकण्यासाठी 12 धावींची गरज आहे. फुलटॉस चेंडू बॅटचा इज लागले चेंडू जातो या विकेट किपरच्या मागे. फक्त एक सिंगल धाव मिळाली, जास्त काय मिळालेली नाहीये. धाव फलक 15 या धावसंख्येवरती. अकरा चेंडू आणि जिंकण्यासाठी आपण पाहतोय 11 धावींची गरज आहे. आपण पाहतोय फायर फायटर ऑफ मुंबई मिस्टर किरण माळी यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आपण पाहतोय निर्धाव चेंडू आलेला आहे. हा मॅच जिंकण्यासाठी अजूनही 11 धावींची गरज आहे. चेंडू बाकी आहेत ते म्हणजे 10. आणखीन एक ब्लॉक हॉलमध्ये आहे चेंडू आणि यावेळेस मात्र फलंदाज बाद घोषित केला गेलाय. हर्षल तारवी याची खेळी संपुष्टात आलेली आहे. चांगला कमबॅक होता जसं विलास धानवा याचं कारण पहिल्या षटकामध्ये 14 धावा खर्च केला गेला. मात्र त्यानंतर विलास धानवा इथे कमबॅक करतोय. 3 चेंडूमध्ये त्यांनी आतापर्यंत एकच धाव खर्च केलेली आहे आणि आपण पाहतोय 15 धावा ह्या धावफलकावरती लागलेल्या आहेत. मनीष तारवी न्यू बॅटर इन झालेला आहे. बघा बैठक शॉट केलाय. काय फटका केलाय अप्रतिम. खूप चांगलं टायमिंग आणि या षटकाराने आपण पाहतोय त्याने आपलं स्वतःचं अकाउंट ओपन केलेलं आहे आणि धावफलकाला नेऊन ठेवलं ते म्हणजे 21 धावसंख्येवरती. आता फक्त जिंकण्यासाठी 5 धावींची गरज आहे. यावेळेस बघा फलंदाज बाद होतोय. प्रत्युत्तर दिलंय टिट फॉर टॅट. जशास तसं उत्तर देण्याचा प्रयत्न ते केला गेलाय. तो म्हणजे मनीष तारवी याला या षटकातील आणखीन एक चेंडूचा खेळ बाकी असेल. 21 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही जिंकण्यासाठी 5 धावींची गरज आहे. चेंडू बाकी आहेत ते म्हणजे 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 5 धाव्यांची गरज. पाहतोय कोलंड्याचा लाडका सूरज माळी यांचं आगमन झालंय. त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय.
आपल्याला बघा पहिला चेंडू संजय भोईर याने ऑन साइडला खेळून काढलाय. धावची जी संधी इथे निर्माण झालेली आहे. चला पाहूया तिसऱ्या पंचांचा इथे इशारा केलाय. कदाचित बॅट्समन आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचला असावं, कारण थोडासा उशीर झाला आहे. आणि आपण पाहतोय की या पंचांनी लगेच तिसऱ्या पंचांचा इथे इशारा देखील केलाय. चला पाहूया फलंदाज सुरक्षित आहे की नाही. चेंडू तर हातामध्ये आलाय, बॅट तर हवेमध्ये आहे. मात्र ज्यावेळेस चेंडू यष्टानं लागला त्यावेळेस बॅट कुठे आहे हे देखील पाहणं तेवढं गरजेचं असेल. तर इथे आपण पाहतोय की बॅट्समन इथे सुरक्षित आपण पाहतोय, नॉट आउट, कारण थोडासा उशीर झाला होता चेंडू लावण्यासाठी. या 2 धावा आल्या. धावफलक 2 ने जाऊन पोहोचला गेलाय 23 धावसंख्येवरती. 23 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. अजूनही जिंकण्यासाठी 3 धावींची गरज आहे. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 3 धावींची गरज. अक्षय माळी आलाय शेवटचे 6 चेंडू हाताळण्यासाठी. पहिला चेंडू वाईड इथं घोषित केलाय. डोक्याच्या वरून हा चेंडू निघून गेलाय. तेच कारण पंचाने लगेच दर्शवलं की हा चेंडू वाईड असेल. म्हणजे आता फक्त एका धावीची गरज हा मॅच जिंकण्यासाठी. स्कोर इज लेवल. बघा फक्त चेंडूला दिशा देण्याचं काम इथे केलंय आणि हा विजयी चौकार येतोय संजय भोईर याच्या बॅट मधून. तर हार्ड लक गावदेवी स्पोर्ट्स भेंडीपाडा ए. तर बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच बाबा स्पोर्ट्स कॉमन स्टेशन. तर पुढची मॅच आपल्या समोर येते गावदेवी स्पोर्ट्स भेंडीपाडा बी आणि जय मल्हार स्पोर्ट्स खोलांडे. जय मल्हार स्पोर्ट्स खोलांडे संघाने टॉस जिंकलाय आणि बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय घेतलाय. मयूर दलवी यांचं देखील आगमन झालंय. थोडेसे उशिराने आलेत, मात्र अजून त्यांच्या गावातील एक संघ आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. चला आपण जाऊया लगेच मॅन ऑफ द मॅच कडे. तर मॅन ऑफ द मॅच खेळाडूचं नाव आहे